श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. एक दिवस अर्जुन असा चिंतेमध्ये होता, परेशान होता आणि विचार करत होता की चांगल्या मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख आणि वाईट मनुष्याच्या जीवनामध्ये सुख का येतो. हा प्रश्न त्याच्या मनामध्ये आल्यानंतर तो भगवान श्रीकृष्णाकडे जातो आणि भगवान श्रीकृष्णाला विचारतो की हे प्रभू, चांगल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दुःख आणि वाईट व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख काय येतं, या प्रश्नाचे उत्तर मला हवे आहे. तर भागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुन, माणसाला प्रत्येकाला आपापल्या कर्माप्रमाणे फळ भोगावे लागते. जसं मनुष्य कर्म करतो त्याचप्रमाणे त्याला फळ मिळते. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की एक छोटीशी कथा मी तुला सांगणार आहे. ती कथा तू मन लावून ऐक आणि तू जाणून घे की चांगल्या व्यक्तीला दुःख आणि वाईट व्यक्तीला सुख का मिळतं, त्याच्या मागचे कारण काय आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, एका गावामध्ये दोन व्यक्ती राहत होते. दोन्हीही व्यक्ती विपरीत होते. म्हणजे एक व्यक्ती त्याच्यातला देवाची पूजापाठ करायचा, सकाळी उठल्यानंतर मंदिरात जायचा, पूजा करायचा, दान धर्म करायचा, त्याच्यावर त्याचा विश्वास देवावरती खूप होता. तो देवाचे सतत नामस्मरण करायचा आणि आपले काम इमानदारीनं आणि मेहनत करायचा. आणि त्याच्या विपरीत दुसरा व्यक्ती होता, तो मंदिरात तर जायचा पण कशासाठी, चोरी करण्यासाठी, चपला चोरण्यासाठी, दुसऱ्याला त्रास देण्यासाठी, या सर्व गोष्टी तो करत होता. या गोष्टीला बरेच दिवस होतात. एक दिवस खूप जोरात पाऊस येतो आणि जो वाईट व्यक्ती आहे, चोरी करणारा, तो विचार करतो की खूप जोरात पाऊस चालू आहे, त्यामुळे मंदिरात कोणीच नव्हतं, फक्त पुजारीच होता आणि अशी चांगली संधी मला परत कधीच मिळणार नाही. तर चोरी करण्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. पुजारीचा जेव्हा नजर नसेल त्यावेळेला मी चोरी करणार. तर असा तो मनात विचार करतो आणि जेव्हा पुजारी थोडं बाजूला जातात तेव्हा तो चोरी करतो. चोरी केलेलं धन तो एका कपड्यामध्ये बांधून तो निघून जातो. पण पुजारीला तो दिसत नाही आणि जो चांगला व्यक्ती असतो तो थोड्या वेळानं मंदिरात येतो. जेव्हा तो मंदिरामध्ये आल्यानंतर अंधार असते, पावसामुळे लाईट नसते, तर अंधार असते, तर पुजारींना काय वाटतं की याच व्यक्तीने चोरी केली, म्हणजे जो चांगला व्यक्ती असतो त्यानेच चोरी केली. तर चोर चोर म्हणून पुजारी ओरडतात. ओरडल्यानंतर सर्व माणसं जमा होतात आणि जमा झाल्यानंतर त्याच माणसाला मारतात. म्हणजे ज्यांनी चोरी केली नाही, जो चांगला आहे त्यालाच मारतात. तो कसा तरी वाचत वाचत तो मंदिराच्या बाहेर येतो. जसा बाहेर येतो तसाच एका गाडीला तो अपघात होते. त्याचा अपघात झाल्यानंतर त्याला थोडं हातापायाला लागतं. तसाच तो लंगडत लंगडत पुढे जातो. पुढे गेल्यानंतर जो चोरी करणारा व्यक्ती आहे तो त्याला भेटतो. त्याला भेटल्यानंतर तो व्यक्ती म्हणतो की अरे बघ, आज मला किती परमेश्वरानं सोनं दिलं आणि किती माझ्याकडे सोनं आहे. मी वाईट काम करतो म्हणून परमेश्वर मला किती सोनं देतो, चांदी देतो, मी मागितलेलं ते देते. आणि तू बघ. हे ऐकून त्याला खूप वाईट वाटतं की मी एवढं देवाचं नामस्मरण करतो आणि माझ्या आयुष्यात मी काही नाही केलं तरी परमेश्वराने मला दुःख दिलं, का दिलं. तो विचार करत करत घरी जातो आणि जेवढे पण देवाचे फोटो आहेत, मूर्ती आहे, तो सर्व उचलतो आणि पाण्यामध्ये विसर्जन करतो. पाण्यामध्ये विसर्जन केल्यानंतर असे काही दिवस होऊन जातात, म्हणजे काही दिवस लोटल्या जातात. तर बऱ्याच दिवसानंतर असं होतं की त्या दोघांचा मृत्यू होतो. त्या दोघांचा मृत्यू झाल्यानंतर ते दोघंही एकाच ठिकाणी जातात. एका ठिकाणी गेल्यानंतर जो चांगला व्यक्ती आहे तो वाईट व्यक्तीला बघतो आणि त्याला खूप राग येतो. खूप राग आल्यानंतर तो यमदूताला विचारतो, म्हणजे यमदेवाला विचारतो की तुम्ही मला एक सांगा, मी पूर्ण आयुष्यभर चांगली कामं केली आहे, पूजा पाठ केलं आहे, दान धर्म केला आहे, परमेश्वरावर मी विश्वास ठेवला आहे, तरी पण परमेश्वराने मला एवढं दुःख का दिलं. आणि ह्याने काहीच केलं नाही, यांनी चोरी केली, दुसऱ्यांच्या चपला चोरल्या, दुसऱ्याला त्रास दिला, तरीही याला काहीच का झालं नाही. तर यमदेव म्हणतो की तू जो विचार करतो आहेस तो चुकीचा विचार करतो आहेस. परमेश्वराने तुला म्हणजे तुला वाचवलंच आहे. कारण ज्या दिवशी तू त्या गाडीला तुझा अपघात झाला आहे, त्या गाडीला तू म्हणजे त्या गाडीने तुला उडवलं, त्या दिवशी तुझा मृत्यू होता. म्हणजे ज्या दिवशी गाडीची तुझी टक्कर झाली त्या दिवशी तुझा मृत्यू होता. पण तुझा मृत्यू थोड्याशा कारणाने म्हणजे थोड्याशा जखम झाल्यामुळे तो टाळला गेला.
तर तुला त्या दिवशी मरण आलं नाही. आणि जो व्यक्ती होता, जो वाईट व्यक्ती होता, जो चोरी करत होता, तर त्याच्या नशिबामध्ये राजयोग लिहिलेला होता. तो कुठल्या तरी देशाचा राजा होणार होता, पण त्याने वाईट कर्म केल्यामुळे त्याला ते राज्यपद मिळालं नाही, तो राजा झाला नाही. आणि थोडंसं धन मिळालं त्याला, त्याचं ते वाईट कर्मामुळे. आणि तुझे जे चांगले कर्म होते तर तू आधीच मेला असता, पण तुझ्या चांगल्या कर्मामुळे ते थोडंसं ऍक्सिडेंट मध्ये म्हणजे थोड्याशा अपघातामध्ये टाळलं गेलं. तर यमदेव म्हणतो की परमेश्वर कधीच कोणाचे भाग्य लिहत नाही, माणसाचे कर्म आपले भाग्य लिहितात आणि आपल्या कर्मानुसारच फळ मिळते. आपण म्हणतो की परमेश्वराचं आपल्याकडे लक्ष नसते, तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तुम्हाला असं वाटत असेल की परमेश्वराचं तुमच्या कर्माकडे लक्ष नसते, पण तसं नाही. परमेश्वराचं सर्वांकडे लक्ष असते आणि परमेश्वर आपल्या कर्मानुसारच आपल्याला फळ देत असतो. तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की हे पाठ, तुला ही कथा समजली आहे ना, की परमेश्वर कोणाला सुख दुःख देत नाही आणि कोणाचं वाईटही करत नाही आणि कोणाचं चांगलंही करत नाही. माणसाचे कर्म असतात ते चांगलं आणि वाईट करतात. तर स्वामी भक्तांनो, आशा करते की ही कथा, छोटीशी कथा तुम्हाला आवडली असेल. कथा आवडल्यास जरूर सांगा की तुम्हाला कथा कशी वाटली, आणि प्रयत्न करीन की याच्यापेक्षा पण चांगले बोलण्याची आणि तुम्हाला एकदम म्हणजे स्पष्ट भाषेत सांगण्याची. चला भेटूया नवीन कथेसोबत. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.